कंटाळा छू मंतर. लेखक ऋषिकेश निकम. आवाज वैशाली सामंत. काय झालं सारा आणि मॅडी, जेवत का नाही तुम्ही? आई म्हणाली. मॅडी हातात घास घेऊन नुसताच खेळत बसला होता. आम्हाला कंटाळा आलाय, सारा म्हणाली. कशाचा कंटाळा आला? एवढे दिवसभर फिरता गावातून, पळापळी खेळता, अंधळी कोशिंबीर खेळता, मग कशाचा कंटाळा आलाय? आईने विचारलं. त्याचाच कंटाळा आलाय. तेच तेच खेळायचं, मित्र पण तेच खेळायला, हे जेवण पण तेच, सगळं तेच. शी बाबा. साराने हातातला घास ताटात ठेवला. बोर झालाय का तुम्हाला? ठीक आहे, मग आज आपण काहीतरी नवी गंमत करूया. नवी गंमत? ये चालेल. सारा. काय नवी गंमत पण आई? मॅडी. आपण आज असं करूया, माझी एक मैत्रीण आहे, किमी तिचं नाव. आपण तिच्या गावाला जाऊया. ती म्हणत होतीच ये म्हणून. तुम्हालाही मस्त वाटेल नवीन ठिकाणी. नाही गो आई, एवढा असा मोठा कंटाळा आलाय, मॅडी हात पसरून म्हणाला. आणि ही मैत्रीण कोण माहित नाही आम्हाला. अरे चला तरी एकदा, तुमचा कंटाळा छू मंतर होतो की नाही पहा. आणि तुम्हाला तिथं पण कंटाळा आला ना, तर आपण परत येऊ. तिथं ना त्या किमी मावशी. Sample complete. Ready to continue?